डिस्क बल्ज व ॲन्युलर टियर यामुळे होणारे कंबरदुखीचे तुमचे प्रश्न, तुमची रिकव्हरी योग्य दिशेने सुरू आहे का? नमस्कार. डिस्क बल्ज किंवा ॲन्युलर टियर हा कंबरदुखीचा एक अत्यंत सामान्य कारण आहे. बरेच रुग्ण मला विचारतात, डॉक्टर मी औषधे घेतली, व्यायाम केला, इंजेक्शन घेतली, पण हा त्रास पूर्णपणे का जात नाही? थोडं दुखणं वाढलं की मनात भीती निर्माण होते. माझी डिस्क अजून जास्त खराब तर झाली नाही ना? मी विश्रांती घेऊ की चालू फिरू शकतो? मी वाकावं की नाही? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रुग्णाच्या अशाच काही सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे थेट देणार आहोत आणि सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. प्रश्न नंबर 1, स्लिप डिस्कमध्ये पूर्ण बेड रेस्ट घ्यावी की हालचाल चालू ठेवावी? या बाबतीत दोन टोकाचे विचार हे चुकीचे आहेत. पूर्णपणे बेड रेस्ट घेणे जितके घातक आहे, तितकेच वेदना सहन करून जबरदस्ती काम करणंही चुकीचं आहे. सतत पडून राहिल्याने पाठीचे स्नायू वीक होतात, स्टिफ होतात. जर दुसरीकडे वेदनेकडे दुर्लक्ष करून जास्त ताण दिल्यास पेन फ्लेअर अप होतो. योग्य मार्ग कोणता? तर रिलेटिव्ह ऍक्टिव्हिटी म्हणजेच दररोजची हलकी हालचाल चालू ठेवा. जसे की चालणे, फिरणे, अचानक वजन उचलणे टाळा, अचानक झटका बसणे टाळा. हलकी हालचाल शरीराला बरे करते आणि अति ताण वेदना वाढवते. प्रश्न नंबर 2, वेदना वाढणे म्हणजे डिस्कचे नुकसान वाढले का? अजिबात नाही. प्रत्येक वेळी दुखणे वाढले म्हणजे डिस्क तुटली किंवा खराब झाली असा अर्थ होत नाही. बहुतेक वेळा ही वेदना लोकल इन्फ्लमेशन, स्नायूचा ताण म्हणजे मसल टाइटनेस किंवा नसांवरच्या संवेदनशीलते म्हणजे नर्वची सेन्सिटिव्ह वाढल्यामुळे असते. MRI मधील इमेज आणि तुमची प्रत्यक्ष वेदना यामध्ये नेहमीच तफावत असू शकते. रिकव्हरी कधीही एका सरळ रेषेत होत नाही. ती चढ उताराची असते. त्यामुळे वेदना थोडी वाढली म्हणून घाबरून जाऊ नका. प्रश्न नंबर 3, खाली वाकणे आणि व्यायाम करणे पूर्ण बंद करावे का? आयुष्यभरासाठी वाकणे बंद करणे हा उपाय नाही. योग्य पद्धतीने दैनंदिन कामे कशी करावी ते शिकणे महत्वाचे आहे. वजन उचलताना वस्तू शरीराच्या शक्य तितक्या जवळ ठेवा. खाली वाकताना कमरेतून न वाकता गुडघे व हिप मधून खाली वाका. अचानक झटका देणे आणि पाठीला अचानक ट्विस्ट देणे टाळा. प्रश्न नंबर 4, बसल्यावर त्रास का वाढतो? यामध्ये बायोमेकॅनिक्स आहे. जेव्हा आपण दीर्घकाळ बसतो तेव्हा आपल्या लंबर स्पाइन म्हणजे लोअर बॅक आणि डिस्क मधील भागावर सतत दाब पडतो. या उलट चालताना शरीराचे वजन दोन्ही पायांवरती शिफ्ट होत असते. त्यामुळे आणि पाठीचे स्नायू सक्रिय राहतात. तर याच्यात काय करावे? दर 20 ते 30 मिनिटांनी बसण्यातून ब्रेक घ्या. थोडे उभे राहा, थोडे चाला. पाठीला एका स्थितीत स्थिर ठेवणे त्रासदायक ठरते. प्रश्न नंबर 5, स्ट्रेस आणि अपुऱ्या झोपेने वेदना वाढतात का? तर होय, अगदी नक्कीच. मानसिक ताणामुळे म्हणजे स्ट्रेसमुळे शरीरातील नर्वस सिस्टीम अलर्ट मोडवरती जाते आणि स्नायू ताणले जातात, ज्यामुळे वेदनेच्या संवेदना जास्त तीव्रतेने जाणवतात. तसेच गाढ झोपेतच डीप स्लीप आपल्या शरीरातील टिश्यू रिपेअर म्हणजे दुरुस्त होत असतात. जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर नसा अधिक संवेदनशील होतात. त्यामुळे वेळेवर झोपणे आणि स्ट्रेस मॅनेजमेंट हा सुद्धा उपचाराचा एक भाग आहे. प्रश्न नंबर 6, MRI रिपोर्ट बदलला नाही मग मी बरा होतोय हे कसे ओळखावे? तर MRI मधील डिस्क पूर्ववत होण्यासाठी महिने किंवा वर्ष लागू शकतात. परंतु तुमची रिकव्हरी ही MRI रिपोर्टवरती नाही तर तुमच्या फंक्शनॅलिटीवरती ठरते. ही चिन्हे दिसल्यास तुम्ही बरे होत आहात. 1, तुम्ही जास्त वेळ न दुखता बसू शकताय. सकाळी उठल्यावर कमरेचा स्टिफनेस कमी झालाय. तुमच्या हालचालींमधला तुमचा आत्मविश्वास परत आलाय. तर तुम्ही बरे होत आहात. हे दुखणे किती दिवसात ठीक होते? हा अजून एक प्रश्न असतो. बहुतेक डिस्क बल्ज किंवा ॲन्युलर टियरचा त्रास हे 2-3 महिन्यात योग्य मार्गदर्शन आणि योग्य हालचालींमुळे बरा होतो. सप्लिमेंट बद्दल बोलायचं तर व्हिटॅमिन D3, B12 ची कमतरता असेल तर ती भरून काढणे गरजेचे असते. परंतु कोणतीही जादूची गोळी एका रात्रीत डिस्क बल्ज हा कमी करू शकत नाही किंवा दुखणे कमी करू शकत नाही. सातत्यपूर्ण काळजी आणि नियमित हलका व्यायाम हीच खऱ्या अर्थाने मदतगार होते. जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणाला डिस्कचा त्रास असेल तर घाबरू नका. योग्य माहिती आणि सकारात्मक दृष्टिकोन हीच यातून बाहेर पडण्याची पहिली पायरी आहे. तुम्हाला याविषयी आणखी काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. अधिक वैद्यकीय आणि शास्त्रीय माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजूंपर्यंत शेअर करा. धन्यवाद.